रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन रामा ॲग्रोटेक काम करतं त्यावेळेस दाखवतो तुम्हाला की हा 86-032 आणि हा 265 हे दोन ऊसाच्या व्हरायटी आहेत आणि दोन्ही ऊसाच्या व्हरायटीला रामा ॲग्रोटेकची सुरुवातीपासून उत्पादन चालू आहेत. हे खालच्या ऊसाला 2 डोस झालेत, तर वरच्याला 1 डोस ऍप्लिकेशन झालेलं आहे. आपण बघू शकता की ह्याच्या पेरेची साईज किंवा कॅनोपी हे जे तुम्ही बघताय आता, पानाची रुंदी बघू शकता. साधारण एका पानावर जर बोट ठेवलं आपण तर साधारण 4 बोटा एवढं पान आहे. हे फक्त रामा ॲग्रोटेकच करू शकतं. रामा ॲग्रोटेक शिवाय दुसरं कोण करू शकत नाही. रासायनिक खतांचा कितीही वापर केला किंवा किती भडीमार केला, पोत्यापोती जरी बतली तरी बी अशी काळोखी अशी कॅनोपी येणं शक्य नाही. आता समजा हे बेड जर बघितलं तर साधारण 30-32 फुटवेत. बरं, हा काय लागणीचा ऊस नाही, खोडवा आहे. तर आपण आता शेतकरी मित्रांशी चर्चा करणारच आहोत की त्यांना विचारणार आहे की कसं तुम्हाला रामा ॲग्रोटेक कशी माहिती मिळाली किंवा काय काय केलं. तर आपण शेतकरी मित्रांशी चर्चा करू. तर या पुढे सर, पुढे या. नमस्कार. नमस्कार. दादा, हे रामा ॲग्रोटेकच्या कंपनीकडनं तुम्हाला आम्ही आतापर्यंत काही 2 डोस दिले ऊसाला. हो, बरोबर आहे. बरोबर. आधी आता तुमची ओळख सांगा, शेतकरी मित्रांना अगोदर ओळख सांगा की उद्याचे शेतकरी मित्र तुमचा व्हिडिओ बघणार आहेत, त्यांना तुमची गाव नाव माहिती असलं पाहिजे. नाव सांगा. श्री मोहनदादा बिकोबा मचाले, राहणार शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर. तर हे जे रामा ॲग्रोटेकचं तुम्ही उत्पादन वापरताय, हा, हे तुम्हाला कुणी सजेस्ट केलं होतं, कुणी सांगितलं होतं की बा हे रामा ॲग्रोटेक वापरल्यानंतर ऊस चांगला येतो? आपल्या गावातील पंढरीनाथ कदम, हा, तर रामा ॲग्रोटेकचा गावामध्ये कार्यक्रम होता. चर्चासत्र आयोजित केलं होतं. हा, त्या चर्चासत्रामध्ये आपलं पंढरीनाथ कदम यांनी आपलं थोडस मला एक माहिती- 5 मिनिट माहिती दिली. बर 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 त्याच्यानंतर मी लगेच तुमची भेट घेऊन बर, सुरुवात ठीक केली आहे. वापरायला. बरं, आता विषय काय की रामा ॲग्रोटेक बांधावर येऊन काम करतं हो, किंवा बरोबर. तुमच्या रानात व्हिजिटला साधारण 2 वेळा आलो. हो, बरोबर. दोन्ही वेळेस आल्यानंतर तुमच्याकडनं काही चार्जेस वगैरे घेतले का? नाही नाही. बरं, ठीक आहे. नाही. रामा ॲग्रोटेक बांधावर येऊन काम करतं आणि काम रिझल्ट पण दाखवतं. हो. आता मला सांगा, ज्यावेळेस मी पहिल्या सुरुवातीला तुमच्याकडे आलो होतो हा. त्यावेळेस ऊसाची परिस्थिती काय होती? ऊस पूर्ण म्हणजे असा वाया गेल्यासारखा ऊस झालता. बरोबर. त्याच्याकडे म्हणजे कुठलं आम्ही काही खत वगैरे म्हणजे असं फोडणं मेहनत वगैरे काहीच केली नव्हती. बर बर बर, मग तुम्हाला ते दाखवलं, तुम्ही म्हणला 1 नंबर आपण ह्या ऊसाला तयार करू. ठीक आहे. मग तुमचा डोस चालू केला. ठीक आहे. पहिलं ज्यावेळेस ऍप्लिकेशन दिलं किंवा पहिल्यांदा ज्यावेळेस आपण ड्रिंचिंग केलं हो, त्यावेळेस ड्रिंचिंग करताना तुम्हाला विश्वास वाटला होता की हे अशा पद्धतीचं उत्पादन पुढे जाऊन होईल किंवा अशा पद्धतीचं ऊस येईल? नाही नाही, बिलकुल नाही. बरं, ठीक आहे. आता साधारण लेवलला आपण बघतोय, समजा हे एक बेट सवळलं म्हणून हो. पाठीमाग सगळी बेट आपण बघतोय. हो, किती फुट आहेत एका बेटाला? साधारण किती वाटतात? मोजायचे का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22, पलीकडे 23, साधारण 23 मोठे फुटवेत. बरोबर. भविष्यात निघतील किंवा नाही निघतील हा भाग वेगळा, बरोबर. पण 23 फुटवेत. हा. अशा कंडिशनचा रिझल्ट सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही चालू केलं होतं ऍप्लिकेशन तेव्हा किती फुटे होते एका बॅटला? त्यावेळेस का? त्यावेळेस साधारण एक 5 ते 7 फुटे होते. हा, आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं की आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की हा खोडवा आहे का लागण आहे? नाही, पूर्ण खोडवा आहे हा. खोडवा ऊस आहे. हो, आणि खोडवा. खोडवा किती पिकाचा आहे? नाही, हा खोडवा दुसऱ्या पिकाचा आहे. म्हणजे दुसऱ्या म्हणजे पहिलं एकदा लागण केली तो तुटून गेला हो, आणि आता तुम्ही परत खोडवा ठेवलाय. दुसऱ्यांदा ठेवला. ओके. पहिल्या ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस किती फुटे होते एका बॅटाला? एका बेटला साधारण 5 ते 6 फुटे होते. ओके, ठीक पण आहे. कांडी बिलकुल नव्हती. हा, हा, ओके. आता ही जी पेऱ्याची साईज दिसते तुम्हाला, हो, हे साधारण बघितलं तर कितीच्या आसपास काही ठिकाणी साईज आहे. हो, हो. अशी साईज तुम्हाला कधी पहिली ह्याच्या आधी जाणवत होती बाबा एवढी मोठी साईज? नाही पेऱ्याची नाही, size? बिलकुल नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. रामा ॲग्रोटेक बद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांना काय सांगा, रामा ॲग्रोटेक वापरायला पाहिजे, कसं नियोजन काय? नाही, रामा ॲग्रोटेकची उत्पादने चांगली आहेत, आलं लक्षात. आणि शिवाय ड्रिप मधून देता येते. 5 किलोचं कॅन हातात आपण बॅग मध्ये आणू शकतोय. म्हणजे बरोबर. म्हणजे पोते खांद्या वागवायची गरज नाही. पोती आणायची, परत त्याला लेबर बघायचं, तळवटाव कालवायचं, हा. हे बिलकुल टेन्शन नाही कुठलंच. ड्रिपनी सोडू शकतो, हो, अगदी. पाटपाण्याने पाठवू शकतो किंवा हो. ड्रिंचिंग पंपाने ड्रिंचिंग बी करू शकतो. हो. आता मोठा झाल्यावर ड्रिंचिंग करणं शक्य नाही, हो. पण पाटपाण्याने ड्रिपनी देऊ करता शकतो. येते, काहीच अडचण नाही. सोडायला सोपे आहेत का असं लय जड आहेत? नाही, बिलकुल नाही, एकदम सोपं आहे ना. लिक्विड मध्येच आहे कॅन्डाचं तर. बरं आणि बाकी 2-3 पावडर मध्ये आहेत. बरं, ठीक आहे. आता आपण त्याला तुम्हाला जे ज्ञानशक्ती दिलं होतं, ज्ञानशक्तीने फुटवे आली, त्यानंतर बायोसमृद्धीचं ऍप्लिकेशन दिलं होतं. बरोबर. बायोसमृद्धीने त्याला जाडी वाढायला लागली. हो, आता आपण ह्याला पुढचा डोस काय देणार आहे? ऊस स्पेशल. हो. बरोबर. हो, ऊस स्पेशल कंपनी सांगते की आमचं ऊस स्पेशल हे एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि त्यानं फक्त
ऊस वाढतो किंवा ऊसाची उंची वाढती असं नाही. तर त्याच्याबरोबर जमिनीत गांडूळ तयार होतो, हा. जमीन भुसभुशीत होती, जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो आणि त्याच्याबरोबर तुमचं पीक सुद्धा जोमाने येतं. सुरुवातीला समजा तुम्हाला फवारणीसाठी समजा ज्यावेळेस खाल्लं ड्रिंचिंगला दिलं हो. तर ज्ञानशक्ती बरोबर तुम्हाला रूट मॅजिक दिलं होतं. बरोबर. रूट मॅजिकने मुळ्यांची संख्या वाढली, मुळ्या वाढल्या आणि हो. बॅट पण हे झालं. इतकं वारा आलं तर वाऱ्यात बॅट पडत नाही, बिलकुल नाही. का पडत नाही तर पांढरी मुळी भरपूर प्रमाणात निघाली ना बरोबर. पांढरीमुळे. ठीक आहे. त्याच्याबरोबर आहे विषय की फवारणीसाठी एक नियोजन लावून दिलं. फवारणीसाठी रामा गोल्ड आणि स्ट्रीम ग्रो दिलं. हो फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं फरक? पानाची काळोखी वगैरे जाणवली काय? हो, फवारणी केल्यानंतर पाण्याची काळोखी, पाण्याची रुंदी, मधली शिर चमकायला लागली. हो, आणि पानाची रुंदी किती वाढली? भरपूर, अगदी पहिल्यापेक्षा ज्यादा वाढली. 4 बोटाचं पान हो, झालं. हो हो हो. ओके. म्हणजे रामा ॲग्रोटेकच्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये 100% दम आहे. दम आहे अगदी. 100%. हो. ठीक आहे. आता समजा भविष्यात जर तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना सांगायचं झालं, एखाद्या विचारलं शेतकऱ्यांनी किंवा रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरू का, तुम्ही काय सांगाल? जरूर वापरा, मी लोकांना सांगणार, काहीच अडचण नाही बिलकुल. आणि कमी खर्चामध्ये, बाकी बरं, रासायनिक किती- खतापेक्षा कमी खर्च. बरं, आतापर्यंत किती खर्च झाला तुमचा? किती 2 ऍप्लिकेशन केले, हो, किती खर्च झाला? 5,000 रुपये गेले. 5,000 रुपये गेले. हो. आतापर्यंत रासायनिक वापरला असते किती गेले असते? रासायनिकला गेले असते 15-20 हजार रुपये गेले असते सहज, आरामशीर. म्हणजे ठीक आहे. म्हणजे खर्च बी कमी होतोय, हो, सोडायला बी सोपं आहे अगदी आणि मेहनत वाचून रिझल्ट बी चांगला आहे. टॉप आहे. हो, ठीक आहे. तर दादा, हा. शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे, समजा शेतकऱ्यांनी हा बॅट बघितलं हो हो. पण पुढे सांगितलं पाहिजे किंवा ही एकच बॅट असं आहे का संपूर्ण ऊसच असं आहे? आता नाही. पहिल्यांदा बघितलं हा. तर त्यांनी, मी येताना समजा बघितलं असेल पण तरी बी त्यांना सगळं दाखवणं गरज आहे. पानाची कॅनॉपी हे एकाच बॅटात आहे का सगळ्या ऊसात आहे, अख्ख्या एकरात आहे? नाही नाही, पूर्ण एकरामध्ये असं काय नाही. म्हणजे जाहिरात बाजी म्हणून आपण एकच बॅट दाखवतो असं प्रकार नाही. शेतकऱ्यांचा गैरसमज व्हायला नको म्हणून हा नाही, विचारलं. बिलकुल नाही. कोणी बघू द्यात, पूर्ण प्लॉट मध्ये सगळा ऊस बघायला भेटेल. जर शेतकऱ्यांनी एखाद्या इच्छा व्यक्त केली की मला प्लॉट पाहायला यायचे हो आणि तुमचा नंबर दिला हो तर 100% शेतकरी व्हिजिट करायला येऊ शकतात. हो, काय अडचण काही नाही, बिलकुल नाही. नाही. हो. तुम्ही त्यांना सहकार्य करणार आहे. हो, अगदी 100%. ठीक आहे. आता मला सांगा की हे जे आपण काय समजा ऑर्गॅनिक जी उत्पादनं वापरली हम्म. आणि सेंद्रिय गर्भ सुधारणार आहे, हो कधी तुम्ही उकरून बघितले का मुळी कशी आहे किंवा खाली गांडूळ वगैरे तयार झालाय का? बघितलं का? हो, बघितले ना. मुळी वाढलेली दिसते मुळी मला? वाढलेली दिसते ना. 100%. हो जर शेतकऱ्यांना सुद्धा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा ऊसामध्ये बदल घडवायचा असेल किंवा अशा पद्धतीचं ऊस उत्पादन काढायचं असेल तर 100% रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पहा आणि आपलं ऑफिस आहे शेटपळगडे स्टँडवरती, तन्मय एंटरप्राइजेस म्हणून, तिथे एकदा व्हिजिट करा. 100% तुम्हाला योग्य मार्गदर्शन, विनामोबदला मार्गदर्शन केलं जाईल आणि त्याच्याबरोबर प्लॉट व्हिजिट करून तुम्हाला जे आवश्यकता आहे, जे लागतंय तेवढेच उत्पादनं दिली जातील, ह्याची 100% गॅरंटी आहे. रामा ॲग्रोटेकचं तत्व आहे की प्लॉटवर जाऊन व्हिजिट करायची आणि त्यानंतर ऍप्लिकेशन द्यायचं. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुमचा रिझल्ट काढून देणार म्हणजे देणार. रामा ॲग्रोटेक आहे तर सगळ्या ऊस उत्पादकांना कुठलीच चिंता नाही. आता ह्यानंतर ऊस स्पेशलचं आपण एक ह्याला ऍप्लिकेशन पुढचं हो, करू. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, दिलेल्या माहितीसाठी दादा तुमचा सुद्धा खूप खूप आभार आहे. धन्यवाद.